नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? वैशाली संतोष यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही निघालो आहोत आईकडे. गावावरून जे काही भेट आणलेली आहे तर ते पण द्यायचे आईला, म्हणून पण आम्ही आज आईकडे जातो आहोत. तर आता आम्ही निघालेलो आहोत. गाडीमध्ये बसलेलो आहे. संतोष आहे ड्रायव्हिंग सीटवरती, इथे केसर बसलेली आहे आणि इथे मी. आणि मी आता पहिल्यांदा आधी सीट बेल्ट लावून घेते, नाही तर विसरून जाईल. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ईस्ट वेस्टचा ब्रिज आलेला आहे. मंदिर पण दिसतं, जेवतानी मंदिर. जेवतानी माते की जय. ट्रॅफिक नाही आहे, आज संडे आहे तरी सुद्धा ना ट्रॅफिक नसल्यामुळे पटापट प्रवास होतो आहे. मला वाटतं आता किती 11:52 झालेत ते घड्याळात आपल्या, आणि आपण 11:20च्या आसपास निघालोय. पटापट आलो आपण इथपर्यंत. संतोष, ईस्ट वेस्ट लवकर झाला ना. हा, तो त्या ब्रिज मध्ये खरंच खूप फायदा झालाय. जाणार आहे ना गणपती, तेवढा टाइम वाचतो ना आपला. आणि म्हणजे आज संडे तरी पण म्हणजे अजून तरी आम्हाला ट्रॅफिक नाही भेटलंय. पुढे पण नको भेटू दे म्हणजे झालं. ट्रकवाल्यांना पण किती घाई असते ना. काय ना ते पण बिचारे ना नुसते उन्हामधून चालवत असतात दिवसभर गाडी. त्यांच्याकडे असते काय एसी? अरे बापरे, म्हणजे पूर्ण वेळ असं उन्हातून. एकदा त्यांचं तर कंटिन्यू मला वाटतं दिवसभर चालूच असतं ना ड्रायव्हिंग. हेवी लोड त्यांचा दिवसभर चालू. ऍक्च्युअली यांच्या म्हणजे कॅबिन मध्ये वगैरे असायला पाहिजे ना एसी यांच्या पण. अजून आले नाहीत का तसे ट्रक? आता नवीन गाड्या निघाल्या एसी वाले ते आता कंपल्सरी आहे ना एसी करायला. पण ह्यांच्यामध्ये पण ट्रक आणि टेम्पो मध्ये पण. हा, तेच सांगतं नवीन गाड्यामध्ये. बघितलंय तू एसी असलेलं? मग गव्हर्नमेंट करायला पाहिजे ना, दिवसभर बिचारे चालवत असतात छोट्या गाड्यांमध्ये तर असतं टेम्पो आणि ट्रक. पण ऍक्च्युली यांच्याकडे कॅबिन असते ना यांना पुढे, ट्रकवाल्यांना वगैरे, तर तिथे तर ठेवू शकतात ना असे दिवस. नवीन गाड्यामध्ये केले असं नाही, बरं होईल ना. तर काय दिवसभर बिचारे चालवत असतात, आणि एवढं उन्हामध्ये तर आपल्याला थोडंसं उन्हामधून चाललं तर किती गरम होतं, आणि हे लोक तर दिवसभर त्या ट्रकमध्ये बसून किंवा टेम्पोमध्ये बसून चालवत असतात ना. हा कुठे नायगावचा ब्रिज आहे ना संतोष? ट्रॅफिक नाही म्हटलं आणि ट्रॅफिक लागलं ना. फुल ट्रॅफिक आहे आता. दिसतच असेल इथे गाड्या, इकडे गाड्या, सगळं ट्रॅफिक झालेलं आहे आता. आणि हे इथे मला वाटतं काम चालू आहे पण रस्त्यात बाजूला, म्हणूनच आहे ट्रॅफिक. नायगावच्या ब्रिजच्या पुढे हे काय कामच चालू आहे ना. नायगावच्या ब्रिजच्या पुढे थोडस ट्रॅफिक झालंय. ब्रिज म्हणजे जो काय म्हणतात फ्लायओव्हर ब्रिज, त्याच्या खाली थोडस. आणि आता हा ब्रिज वरती काम चालू आहे बघ इकडे. हे बघा इथे काम चालू आहे, याच्यामुळे थोडस ट्रॅफिक इथे झालेलं आहे. ठीक आहे, तर खडबडीत होता मग टाकतात. बरं आहे. हा ना, पावसाच्या आधी करायचे पण काम आहे रस्त्याची. नाही, खडबडीतच झाला होता. हा ना, आपल्या गावच्या रस्त्यांचं काय बाबा. पाऊस आला तर कधी व्हायचे रिपेअर ते. गणपतीमध्ये जाणाऱ्यांसाठी कसं असणार आहे काय माहिती. बापरे, आताच आम्ही गेलो तर एवढी गणपती आणि थोडासा पाऊस पडला तर केवढी हे झालं होतं रस्त्यामध्ये. ते संगमेश्वर आणि रत्नागिरीच्या इथे ना
होईल. आता आम्ही चेक नाक्याच्या पुढे आलो. चेक नाक्याच्या पुढे आलोय ना आपण आता. आपल्याला पुढून कसं जायचं नेहमी आम्ही इथे कन्फ्युज होतो कुठे टर्न घ्यायचा आहे ते. सरळ जाऊन दे ना. सरळ सरळ देवीपाडा स्टेशन, मेट्रोचं स्टेशन आहे ना ते देवीपाडा. तिथूनच आपल्याला खाली जायचं, खालून घ्यायचंय. सांग कुठे आहे ते. तिथून काय लगेच माहिती पडत नाही. म्हणजे राष्ट्रीय उद्यानचं हे आलंय ना आता, मेट्रोचं स्टेशन ना हे. नॅशनल पार्क आहे बाजूला तिथे, तर तिकडचं मेट्रो स्टेशन आलंय. तर देवीपाडा म्हणून जे येतं तेव्हा आपल्याला खाली यायचं आहे आपल्याला, गाडी खालून म्हणजे साईडने घेऊन जायचं आहे. ब्रिज नाही नंतर मग फ्लायओव्हर. इथे आम्ही नेहमी कन्फ्युज होतो. हा देवीपाडा आलं मग मेट्रो स्टेशन. आता साईडने घेऊन चारकोपसाठी टर्न घ्यायचा. चारकोपसाठी म्हणजे कांदिवली वेस्टला जाण्यासाठी तो ब्रिज येतो बोरवलीवरून जाणारा. तिथून आता आम्ही जाणार. आता इथे देवीपाडा आहे हे मेट्रो स्टेशन. आता त्या काय तो सर्व्हिस रोड असतो तिकडून घ्यायचं आता. म्हणते ते पुढे मी सिग्नल सांगते ना, करते मी सिग्नल म्हणते, तू मधूनच टर्नचं विचारतोस मला. आहे म्हणून विचारलं तुला. आपल्याला माहिती ना आपण सिग्नल कडून टर्न घेतो, तिथून कुठून टर्न घेणार. हा आता काय बोलू नकोस. हे काय सिग्नलच्या इथून टर्न आहे ना. सिग्नलच्या इथून बरोबर आहे. मग तू मधूनच बोलतो हा टर्न काय, तर मी म्हणते हा सिग्नलचा टर्न आहे आणि म्हणून म्हणतो हा काय म्हणते. अरे पण तो मी सिग्नलचा विचार करते ना. मी तो टर्न मधून कुठून टर्न घेणार ते नाही मला माहिती. गप्परा. सगळ्यांना वाटतं मी जे बोलतो तेच बरोबर आहे असं तुला वाटतं. हा ते मला असं नाही वाटलं ना. आता तुला वाटलं ना की मी बोलतोय ते बरोबर आहे, ती बोलते ते रॉंग आहे. मी म्हटलं हा 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 म्हणते हा हा चला चला. माहितीये मला रस्ते नाही कळत पटकन, पण आता मला लक्षात आहे रस्ता. आता 2-4दा आपण चुकल्यामुळे लक्षात राहिलाय आता माझ्या रस्ता हा. आज गावातलंच भरपूर भेट आणलेली आहे, त्याच्यामुळे वेगळं असं खाऊ घ्यायची गरज नाहीये आईकडे जाताना है ना. काय काय गावचंच भरपूर आहे. लाडू आहे, नंतर खाजा, आपला मालवणी खाजा ते घेतलं आहे. फणस आम्हाला नाही ठेवला पण इकडे आणला आम्ही. एकच फणस भेटला आम्हाला खरं तर. काढायला कोण होते नाही. हा ना, आणणार होते पण त्यांना आणायला लेट होत होता आणि आम्ही म्हटलं नाही बाबा एवढं आम्ही नाही थांबू शकत, आम्ही निघतो आता. आम्ही एक टायमिंग ठरवला होता, म्हटलं त्या टायमाच्या थोडंफार ठीक आहे लेट, पण खूपच लेट होत होता म्हणून आम्ही बाबा ते तेवढा निघालो म्हणून तरी 12 वाजता पोहोचलो, नाही तर अजून लेट झाला असता मला वाटतं आम्ही. तरी आपण कुठे थांबलो नाही. तेच ना, त्याच्यामुळे आम्हाला तर फणसच नाही भेटला. बघू आता पप्पाला सांगायला पाहिजे आणला की आम्हाला थोडासा दे बन फणस. होते पण काढायला कोण होते नाही सर्व इकडे. हा पण ते काढायला गेले पण होते ना, पण आपल्याला लेट होता, त्यांना यायला लेट होता म्हणून मग आम्ही निघालो. बिजी होते. हा आदल्या दिवशी करत संतोष आणून काढून ठेवायला पाहिजे होता. आपल्या घरातले कोण सर्व हुशार आदमी ना. त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं की ते फणस म्हटलं एकच आणलाय, कापा फणस आहे तो. म्हटलं आईकडेच देऊया, ते लोक खातील, आमच्यासाठी आम्ही मागू. वटपौर्णिमेला येतात ना फणस, तेव्हा आपण एक फणस घेऊ. मग किती रुपयाला माहिती आहे ना. किती रुपयाला पण असू दे, पण तिकडे मिळतात का पहिला तर आपल्या इथे. हा असतात. असेल तर बघायला पाहिजे, एक फणस आणायला पाहिजे. स्टेशन साईडला वर्षामध्ये एकदा तरी फणस खायला पाहिजे ना. स्टेशन साईडला मिळतात. आण यावेळेस एक फणस. आणि मला खरं तर बरका खूप आवडतो आणि बरका त्या टायमात नाही मिळत, कापाच मिळतो. काल त्याच्यात मिक्स असतात, काय माहिती नाही पडत. नाही रे, मी तर नाही बघितला कधी बरका वटपौर्णिमेला. सगळे मोस्टली ते कापे फणसच असतात आणि बरका फणस माझा फेवरेट आहे खरं तर. त्यामुळे बघू आता भाऊ येताना, भावाला पण येताना सांगते थोडासा मला फणस घेऊन ये. म्हणजे अख्खा जरी नाही आणला ना तरी आणलेला मधला थोडा तरी दे मला. नाही तर म्हणजे ते लोक गावी खाऊन आलेले आहेत ना, मग कशाला यांना द्यायला पाहिजे फणस.
आम्ही खाल्लेच नाही, भाजी पण नाही खाल्ली, भाजी पण नाही खाल्ली यावेळेस तर. खायला आपल्याला टाइमच नाही भेटला. भाजी मला माझ्या सासूच्या हातची खूप आवडते हा. फणसाची भाजी खूप, मस्त. फणसाच्या घरांची भाजी एकदाच खाल्ली होती पण मला इतकी आवडली होती, पण नंतर परत बनवलीच नाही. आता कधी माहिती बनवतील माझ्यासाठी त्या भाजी, आता काही बघू. फणसाची भाजी, फणसाच्या गऱ्यांची भाजी. अरे आपण ते हे पण नाही आणले ना, आटले नाही, फणसाच्या बिया, ते त्या पण पण लगेच खूप मस्त बनवायला पाहिजे, लागतात. जास्त दिवस पण ठेवून मतलब नाही. चला आता लवकरच आम्ही आईकडे पोहोचू. गाडीचा कलर मस्त आहे ना. मला आवडला गाडीचा कलर. आलेलो आहोत आम्ही आता महावीर नगर ना. हा महावीर नगरला येऊ आता, सिग्नल येईल आता महावीर नगर. महावीर नगरचा सिग्नल येईल आता लवकरच आम्ही घरी पोहोचू. आणि आम्ही आता म्हणजे वाजलेले आहेत 12:58. म्हणजे संतोष बरोबर टाइमात आहोत आपण. 1.5 तास लागतो आपल्याला इकडे यायला. आपण किती 11:30 वाजता निघालो. 11:30, 12:30, 1 बरोबर 1.5 तास झालो. आपल्याला थोडंसं ट्रॅफिक पण भेटलं ना तिकडे नायगावच्या साईडला. ब्रिजच्या इथे आलो असतो अगोदर, 1 वाजता तरी पोहोचलो असतो. हा म्हणजे आईकडे पोहोचलो. आता काय झालं, आता 5 मिनिटात तर पोहोचू आपण आईकडे. झालं की बरोबर टाइमात आहे. काय झालं? काच बंद करायचं. काय ते मिरर बंद करायचं. मिरर बंद करायचं होतं. चला या आता बाहेर. केसरी आहे इकडून बाहेर. पुढे आतमध्ये गेली असते. हा पण ते खूपच हे होत होतं रे. हा घेते. चल पुढे. गॅसची लाईन चाल. किती काढले? काम चालू आहे. चला चला. सुगंध आलेला आहे. आतमध्ये आलेला आहे. काय म्हणतो बाबा? हात दुखला. नाही कच्चा आणलाय. कच्चा आहे. कापा. हा कापा आहे. हा काय? हा काय? हा काय? यार तर पिकेल आता. नाही अजून नाही. आम्ही आलो ते दिवस तर काढला. नाही तयार झालं. सुगंध येतोय. तिघांनी मिळून बिर्याणी बनवलेली आहे. कशिश, आई आणि रंजिताने. बरोबर ना? तू पण बनवली ना थोडं. सगळ्यांचा हातभार लागलेला आहे बिर्याणीला. कशी आहे संतोष? छान आहे. छान झाली. केसरला आवडली की नाही? खाल्ली की नाही केसरने? ती आता गरम आहे की नाही ते बघते. खाते आहेत अजून. हे बघा अशी बनवलेली. दिसायला तर छान दिसते. आणि पापड भाजते आई. चल या जेवायला. मेहंदी काढण्याचा प्रोग्राम चाललेला आहे. ओके बहिणींचा. ओके. कशिश मेहंदी काढते. कशिश बघू जरा असा. छान मेहंदी काढते बघा. मेहंदी बघा काढलेली. आणि कशिश आमची ऑर्डर पण घेते ना मेहंदीची. कशी हो का? 150 रुपये. कोणाला मेहंदी काढायची असेल तर सांगा. अरे 150 रुपये ते पण सांग. लहान पोरगे खाते. मेहंदी काढली म्हणून बाई बनवते. दाखव केसर मेहंदी. नाही लवकर काढली. अजून थोडं 4-5 दिवसांनी आली असते. खरं बरं. केसर आमच्या आरामात खाणार. केसरला बघायचं म्हणजे
इकडे हाय करा बाबा. हाय करा. हाय हाय हात दाखवा. कोण? मी मेहंदीचा कोर्स केलाय. चल थांब बाबांना ते बाय करूया आणि नंतर मेहंदी दाखव मेहंदी दाखव. चला बाबा. थांब, बाबा येतात. थांब बाबा पण येतात. मी काहीच नाही करू शकत. आहे का बाबा आले? नाही ते पाहिजे ना. हे बघ झाड बघ. कुठे लावणार आहे आपल्या? गॅलरीत लावायचं. हे वैशू चला. मला देतेस तू रोज. आलेली होती ना मग. हो. काय काय चला चला आई. चला आई चला. बाय बाय. जावईच कोणी हा कधीच करते. नाही थांब जरा. वैष्णव घेऊन आले शेवपुरी पार्सल आणलं नाही. चणे घेऊन आले. पाणीपुरी आम्ही खाऊन आलो. वैशी येते आता. घेतलं का पार्सल वगैरे घेतले काय का? पार्सल घेतले का? इकडे आल्यावरती हा स्पॉट घेणं जरुरी आहे. पाणीपुरी, शेवपुरी, शेंगदाणे पण घेतले, ह्याच्यात चणे पण घेतलेत. चणे शेंगदाणे आणि केसरला मसाला पुरी घेतली आणि आपल्या दोघांना शेवपुरी घेतली. आणि आमची पाणीपुरी खाऊन झालेली आहे. गेल्यावर काय नाही खाणार आम्ही घरी. चला. संतोषने शेवपुरी खाल्लीच नाही. त्याने ड्रायव्हिंगला सुरुवात केली आणि मी काय आरामामध्ये बसून शेवपुरी खाल्ली बाजूच्या सीटवरती. आणि केसरने पण केसरची शेवपुरी खाल्ली. आणि आम्हाला विरारला पोहोचेपर्यंत 10:30 वाजलेच. आणि अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस फॅमिलीसोबत खूप छानपैकी एन्जॉय केला. आणि बाकी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय. गुड नाईट.